मुंबईतल्या बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर ह्या अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे। लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी शिवसेनेच्या पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये शिवसेना माजी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते। अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत असताना फाटक यांनी लोकसभा क्षेत्र पिंजायला सुरुवात केली आहे। तर लोकसभेसाठी भाजपाकडून माजी राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा असली तरी फाटक यांच्या वतीनं लोकसभा क्षेत्रात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। रवींद्र वायकर यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं संताप व्यक्त केलाय। उरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं वायकरांचे फलक फाडलेत तर वायकरांच्या नावाला देखील काळं फासलंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय। गोळीबारात एक जण ठार झालाय। नाशिकच्या रविशंकर मार्ग येथील एका सोसायटी बाहेर ही घटना घडली आहे। गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात पोलीस अधिक तपास करतायत। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 206 कोटी मंजूर झालेत। राज्यातील अनेक भागात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसानं झोडपलं होतं। यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। महाराष्ट्रातील आणखी एका प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मराठवाड्यातील लातूर येथील बहुप्रतीक्षित रेल्वे कोच फॅक्टरीचं मंगळवारी सकाळी 8 वाजता उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत। इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस असा निधी आणल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब गावातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती। यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने भरणे यांचं जल्लोषात स्वागत केलं। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचे पाण्यासाठीचं विघ्न कमी होताना दिसत नाहीये। शहराची तहान भागवणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी संध्याकाळी चितेगाव जवळ फुटली। दुरुस्तीचं काम तब्बल 19 तास चाललं। रविवारी दुपारी 4 वाजता काम पूर्ण झाल्यानंतर पहिला पंप सुरू करून चाचणी घेतली गेली। संध्याकाळी शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली। सोमवारी पहाटेपासून पाणी दिलं जाणार असल्याचं पालिकेकडून कळवलं गेलं आहे। लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपाकडून विशेष सल्ला देण्यात आला आहे। तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तर देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईनं उत्तरं देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, असे अनेक सल्ले भाजपाच्या लोकसभा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीनं प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिले। बॉलिवूड सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते अक्षरशः जीवाचं रान करतात। मग कधी त्यांच्या घराबाहेर जाऊन उभे राहतात तर कधी त्यांच्या वाढदिवसाला त्यांची दुरूनच भेट घेऊन समाधान मिळवतात। रविवारी मुंबईतील त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांची गेटच्या बाहेरूनच भेट घेतली। नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन तर्फे रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये महिला बुलेट रायडर्सनं पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करत भाग घेतला आणि स्टंट दाखवले। श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या कृषी प्रदर्शनामध्ये नारळ, सुपारी, हळद, कंदमुळं तसेच खेकडा शेतीबाबत माहिती दिली गेली। यावेळेस प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला गेला।
मंगळुरपीर शहरापासून त्या अंबापूर फाट्यापर्यंत असलेल्या 5 लाख रुपये किमतीच्या 8,400 मीटर विद्युत तारा आरोपींना लंपास केल्याची तक्रार महावितरणकडून देण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या घटनेचा तपास करत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।